आणि ह्याची भाजी बनवता येते. आपल्या उपवासाला ह्याला पण त्याची भाजी बनवतो. पुढे हे गुलचांदणीचा एक प्रकार दुसरा आहे, हिरव्या कलरचा आहे. ह्याची पण भाजी चांगलीच होती. ती म्हणजे भाजी दोन्हीची सारखीच होती, पण थोडासा बदल पडतोय चवीमध्ये. ही चार धारी लाल लाल चार धारी चौधारी म्हणते किंवा चार धारी म्हणते. चार धारीमध्ये 4-5 प्रकार आहेत. ही अशी लांब होती बघा, 1-1.5 फुटाची ही होती. आणि छोटी दुसरी एक ही छोटी मधली, हे जरी झालं तर एक विधी भर होती, जास्त लागत नाही. नाही, ह्याच्या पानाची भाजी नाही केली आपण. ही जी पाठीमागची जी चाई होती का, त्या चाईचा साहेब कंदाची भाजी होती. खाल्ल्या गुडातल्या कंदाची होती. गेल्या वर्षी आपल्याकडे 15 किलोचा कंद झाला गेल्या वर्षीच्या. त्याच्या पाण्याची पण भाजी होती, त्याच्या फुलाची भाजी होती, फळाची भाजी होती, शेंड्याची भाजी होती. त्याचं काहीच वाया जात नाही. आणि ज्यावेळेस ते वेल वाळेल त्याचा खत एकदम चांगला होतं. त्याचं काहीच वाया जात नाही. असे जिथं जातो का आपण तिथं नवीन काय दिसलं आपल्याला ते आणून आपल्या शेतामध्ये वाढवायचं. कोणी जर म्हटलं किंवा आता कोणी जरी आलं आणि आमच्या शेतात जरी आलं तर बाकीचं काय म्हणतात काहीतरी जादू करण्याचं असं नाही. आपल्याकडे खपली गहू होता, पुन्हा काळा गहू होता. त्यांनी सांगितलं काळा गहू आमच्याकडे आहे. काळा गहू होता, काळा चना होता. आमच्याकडं ते मणी यंत्राला सुद्धा येत नव्हतं. ते म्हणायचं तुमचं काहीतरी वेगळंच आहे. आणि दुसरी एक महत्वाचं, ज्यावेळेस आपल्याकडे खळं मागायला येतं का, खळं मागायला सुद्धा कोणी येतो ते म्हणे हे काढायचं कुठं खायचं कसं. आणि फायदा म्हणजे सगळ्या फायद्याच्याच गोष्टी. नैसर्गिक शेती असल्या का सगळ्या गोष्टी फायद्याच्याच. आता ज्यावेळेस आम्ही वेगळं राहिलो होतो आणि डॉक्टरने सांगितलं होतं कमरेत मणक्याचं गॅप मणक्यात, तर त्यावेळेस परिस्थिती किंवा आमचे तब्येत बघा आमच्या मंडळीची, त्यावेळेस जीवामृत आलं. त्यावेळेस आम्ही बकिटीने जीवामृत काढायचं आणि आम्ही टाकायचे. मग त्यावेळेस आता जे चेक केलं आम्ही कमरेच्या ह्याच्यात आता किती वेळ, आता 1 क्विंटलच्या पुढं माप देते कापसाचं. ते आता संगीत सगळ्याला आवडते. 1904 मध्ये शास्त्रज्ञ होते, त्यांनी सांगितलं की आपल्या पिकावर संगीताचा चांगला फायदा होतो. तसा शेतीत सुद्धा आपण संगीताचा फायदा करतो, म्हणजे वापर करतो. 100% फायदा आहे. जसं आपण संगीत लावू का त्या पद्धतीने त्या पिकावर सुद्धा त्याचा परिणाम पुढे काय नाही. 5 मिनिटं संगीत संपत. आता बघा तब्येत बघा त्याची गुडगुडत दिसते व्यवस्थित. आता हे आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडाच्या आपण गोया करतो, गोया टाकतो आणि दुसऱ्या वर्षी कलम बांधतो. हे 2च वर्षाचे झाडच आहेत. हे 2च वर्षाचे आहे. आणि 2 वर्षात गेल्या वर्षी आता म्हणजे ह्या वर्षी 50,000 रुपयाचा त्याला आंबा झाला. सगळ्या आंब्याला बरं का, एकाच आंब्याला नाही. म्हणताना एकाच आंब्याला कसं काय, सगळ्या आंब्याला 50,000 रुपयाचे आंबे म्हणजे 1.25 एकर झाले पहिल्या म्हणजे दुसऱ्या वर्षी. हे दुसऱ्याच वर्षीच झालं. ही शितो पद्धतीने म्हणजे दोन्हीची ताकद. आपण शाळेमध्ये शिकलो की प्रत्येक वेगवेगळे जीवाणू काम करतात त्याच पद्धतीने. आता हे गावात आंब्याचे आपल्याकडे 25 ते 30 प्रकार आहेत. आणि ह्याच्या कोया पण आपण विकतो. शेपे आंब्याला आपल्या ग्रामीण भागात कोणी सुद्धा घेत नाही. तर युट्यूबला चॅनल आहे आपलं दिशा सेंद्रिय शेती नावाची. 3,67,000 सबस्क्रायबर आहेत. आणि त्याच्यातून आपण आंब्याच्या कोयाची विक्री करतो. 20 रुपयाला एक कोई कधी. आणि असं गावात जरी गेलं तर मग आपण जरी 20 रुपये दिले तरी आपल्याकडे ते आंबा पण घेत नाही. आपण ते ऑनलाईन विक्री करतो. आणि वेगळं राहिलं होतं त्यावेळेस गावदेवी मैदानाला जेवढेच पुढे ठेवले होते बघा ठाण्याला, तर तिथं फोटो काढला होता. आणि त्यांच्याकडेच मोबाईल आहे. त्यांनी नंतर ज्यावेळेस मी मोबाईल घेतला त्यांनी मला ते फोटो काढला. नावाची तब्येत बघा आणि माझी अशा पद्धतीने आपण नैसर्गिक शेती करतो. नैसर्गिक शेतीमध्ये आपला कर्नाटक, गुजरात, तेलंगणा आणि महाराष्ट्र असे 4 ठिकाणी ट्रेनिंग देण्यासाठी शासनाने आपल्याला FMT म्हणजे फार्मर मास्टर ट्रेनर म्हणून निवड केलेली. तर आपल्याला कोणत्या ह्याच्यात आता PM साहेबांनी आपल्याला पगार पण चालू केली 6,000 रुपये, वर्षाचे 72,000 रुपये आणि बाकीचा भत्ता भेटते. कारण कसं आहे, आता बाहेर कुठे गेलं असं कार्यक्रमाला गेला तर काय होते PM साहेब
त्यांच्यासोबत आपण 40 मिनिटं गप्पा छप्पा मारल्या होत्या जाणे आणि त्याच्यात असं पुढे कार्यक्रमाला गेलं ना मग घरी तर राहणार ना ताईला दाखील ना आमच्या बऱ्याच बिर्याणी बऱ्याच चमटायला आता तुम्ही समजून घ्या कशामुळे चमटायला त्याच्यामुळे कुठे गेलं 1000 दिले 1000 दिले मग त्याला थोडंसं बरं वाटतं इथं आपल्याला विद्यापीठाचा मोठा म्हणजे शास्त्रज्ञ पुरस्कार भेटला शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार गेल्या वर्षी निवड केली त्याच्यामुळे त्यांचे सुद्धा मने सगळ्यांचे मनापासून आभार 20-25 पुरस्कार भेटलेले पुढे घ्यायचा बाकी मला आपल्याला सिल्वर प्ले बटन म्हणजे बाकीचे लोक म्हणायचे तुला काय कमी पडत मला आम्हाला सांगायचं मदत लागली तर त्यावेळेस सिल्वर प्ले बटन घरी कुणी आलं का साहेब त्याला बोलायचंच काय समजत नाही हँगच पडते असं सिल्वर प्ले पण बटन भेटलेले बाकीचे असे बरेचसे पुरस्कार भेटलेले 20-25 पुरस्कार आहेत आता एक आंबा आहे आपल्याकडे ककडी आंबा आहे ते ककडी आंबा जवळपास 1.5 किलो 1.25 किलोच्या पुढं वजन होते आणि त्याची कोईचं वजन आहे का फक्त 40 ते 45 ग्रॅम म्हणजे एक छटाकाच्या आजचं तेवढं वजन होते 600 रुपये किलोनी आपल्या शेतामध्ये हे होते दुर्दैवाने बाकीचे सगळ्यांचे आपल्याकडे मुलाखती झालेल्या आहेत हे सगळं बघून क्यूवर बघून हे करून सगळ्या गोष्टी मग आता सगळ्या गोष्टी बदलत चालल्या आता रानभाजी महोत्सवाने किंवा देशातले आपल्या महाराष्ट्रातले टॉप 5 शेतकरी निवडले होते त्याच्यात मी एक होतो PM साहेबांच्या स्वतःच्या पेजवर आहे बघा तुम्ही ट्विटरला बघा युट्यूबला बघा फेसबुकला बघा इंस्टाला बघा सगळ्या ह्याच्या 4 फोटो त्यांचे 4 फोटो तर 3 फोटो मीच आहे म्हणजे माझं संभाषण किंवा मी दिलेले उत्तर द्यायला खरंच आवडले असतात म्हणून म्हणले असतं आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट PM साहेबाला सांगितलं होतं किंवा म्हणलं होतं ते म्हणजे नैसर्गिक शेती करून बाकीचे उत्पन्न कमी होते म्हणजे जमीन विकावं लागते नाव खराब होती तर माझ्या पहिल्या आधार कार्डवर अण्णा नाव होतं आणि नंतर मग साहेबाला म्हणलं साहेब माझं ज्यावेळेस मी नैसर्गिक शेती करत होतो त्यावेळेस अण्णा होतं आणि अण्णाचं आता अण्णासाहेब मला म्हणते बाकी बरेच जण आणि नैसर्गिक शेतीतून जमीन विकत नाही साहेब तर मी 3 एकर जमीन घेतली 3 एकर जमीन घेतली वेगळं राहिल्यापासून नैसर्गिक शेती करून आता तिथून कुठं बघायला येणार होते 1.5 एकर घेतली हे झाल्याच्या नंतर मग PM साहेब म्हणले आता एवढे जे त्यांची तत्परता बघा किंवा त्याचं बाकीचे मध्ये किंवा आता मोदी भक्त झाला काय झाला जोपर्यंत त्या माणसापाशी म्हणजे जावे त्यांच्या वंशात हवा कळेल साहेबापाशी जोपर्यंत जात नाही त्यांचा स्वभाव कळत नाही तोपर्यंत खरंच माणूस काय समजत नाही साहेबाला म्हणलं होतं की हे जे म्हणलं होतं अण्णा म्हणते मला आधार कार्ड तर सगळं झाल्याच्या नंतर पुढे गेल्याच्या नंतर ते म्हणले हो आधार कार्ड पे अन्ना है अन्ना साहब किया का नाही एवढं सुद्धा त्यांनी म्हणले आणि शेवटी त्याला सांगितलं होतं की PM साहेबाचं पेज आहे नरेंद्र मोदी नाव आहे का तिथं सुद्धा हा नाही एवढं झालं PM साहेबाला म्हणलं की तुमच्याकडे एवढे मोठे माणसं आहेत की आम्हाला तुम्ही जरी धान्य घेतलं आमचं तरी आम्हाला पुरेसं होईल त्याच्यामुळे तुमच्याकडे विचार बदलत कामात तत्परता लागेल आणि काम सुद्धा चांगलं वाढेल एवढं सांगितलं ते ना आम्ही 19 तारखेला घरी आलो दिल्लीला गेलो साहेब विमानाने कधी बघितलं नाही विमानाचा फोटो असा विमानात आमच्या पिढीमध्ये कुणीच गेलं नव्हतं मी गेलो एवढं आलं आणि 19 तारखेला आम्ही घरी आल्याच्या नंतर PM साहेबांनी आम्हाला नाही 2 मिनिट 1 मिनिट नाही PM साहेब सांगतो सर नंतर नाही लागते आता 1 मिनिट फक्त 1 मिनिट त्याला शर्मा म्हणलं मी ज्यावेळेस म्हणलं होतं किंवा PM साहेबला की आम्हाला स्वतःचं विक्री व्यवस्थापनाला अडचण येते तुमचं एखादं स्पेशल डिपार्टमेंट भेटेल संसदमध्ये माणसं घ्यायला एवढं काही नाही त्यांच्याकडे पगार भरपूर असतं तुम्ही थोडंसं जरी आम्हाला जागा दिली इथं संसदेमध्ये हक्काने मागावं लागते कोणत्या गोष्टी तर तिथं दिलं तर आम्हाला बरं होईल साहेब आम्ही 19 तारखेला घरी आलो दिल्लीला लय मोठे आम्हाला जाणं यायला सगळं व्यवस्थित होतं ते नाही सांगत आणि तिथं इथं आल्याच्या नंतर आम्ही 19 तारखेला घरी आलो 21 तारखेला संध्याकाळी 6 वाजता शर्मा साहेबांचा फोन आला ते म्हणले आप तो छा गए काय झालं मला ते म्हणले PM साहेबांनी स्पेशल डिपार्टमेंट तुमच्यासाठी एवढं ठेवलंय
म्हणजे जवळ मी तुम्हाला सांगितलं किंवा बाकीचे लोक म्हणतात किंवा मोदी मोदी काय मोदी भक्त झाला काय, पण खरंच आहे शेतीसाठी जनसामान्यासाठी किंवा शेतकऱ्यासाठी एवढी तळमळ आहे त्या माणसाकडे. म्हणजे मी काय कोणाकडे म्हणजे त्यांना काही मला जे जेवण अनुभवलं त्यावेळेस मला चांगलं वाटलं. मला इथे बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून सगळ्यांनी